सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। बातमी पुण्यातून आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या आधी पुण्यात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातील सीओपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला। दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि त्यामुळे या परिसरात गोंधळ झाल्याची स्थिती निर्माण झाली। शुक्रवारी रात्री हा सगळा प्रकार घडलाय। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। तर राहुल गांधी यांच्या पुण्याचा दौरा सुरू होण्याआधीच आपण पाहतोय राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि या राड्या प्रकरणी आता अनेकांवरती गुन्हे दाखल झाले। जवळपास 50 ते 60 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। दरम्यान अभाविप आणि काँग्रेसच्या राड्याबाबत काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर माझ्यासोबत आहेत। खरं तर पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी मोठा राडा झालेला आहे। भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळाला। नेमकं काय कारण आहे या राड्याचं? नाही, मला असं वाटतं हे लेकरांची लढाई आहे आणि त्याच्यामध्ये भाजपवाल्यांनी जास्त डोकं घातलं नाही पाहिजे। कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी लेकरं मोठ्या प्रमाणात येत आहेत। पण कारण काय नेमकं? राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या आदल्या रात्री हा सगळा राडा होतो। म्हणजे मला असं वाटतं की राक्षसी बहुमत कमी पडतं आहे आणि राक्षसी बहुमत असल्यावरही हे लोक राहुलजींना घाबरत आहेत। जो रात्री राडा झाला त्याच्यानंतर काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। भाजपच्या कुणावर देखील गुन्हा दाखल झालेला नाही अद्याप। असं आहे, हे फक्त महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशात सुरू आहे आणि ज्या युवा पिढीच्या हातात आम्हाला देश द्यायचा आहे त्या युवा पिढीला हे काय अनर्थ घडवण्याचा प्रयत्न करताय हे कळतंय। युवा येत आहेत आणि देश ते हिथून पुढे देश ते सांभाळणार आहे। एका बाजूला राहुल गांधींचा कार्यक्रम होतो, दुसऱ्या बाजूला भाजपकडून वंदे मातरम गायले जाणार आहे त्याच वेळी विद्यापीठात। इशूला नॉन इश्यू करू नका, इशूला नॉन इश्यू करू नका। इश्यूज आहे, या देशामध्ये खूप संकट आहे। बेरोजगारी सर्वात मोठं संकट आहे। त्या लेकरांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। 2000 रुपयाची भीक देत आहे, 20,000 रुपयाची निदान नोकरी तरी दिली पाहिजे। इशूला नॉन इश्यू करतायत हे लोक। बेरोजगारी आहे, त्या ठिकाणी महागाई आहे, लेकरांना मुलींचं सुरक्षिततेचा विषय मोठ्या प्रमाणात आहे। हे सगळे विषय बाजूला सोडायचं आणि नॉन इश्यूला इश्यू करायचा। तुमच्यामध्ये हिंमत असेल तर 20,000ची नोकरी जो ग्रॅज्युएट झालेला आहे त्याला मिळेल असं तुम्ही म्हणा देवेंद्र दादा। भाजपकडून आरोप केला जातो की काँग्रेसच्या गुंडांकडून सीओईपी मध्ये मुलींना मारहाण केली गेली। ते काही बोलतील आणि त्याच्या प्रत्येकाचं मी उत्तर दिलं पाहिजे का? ते वेडावलेत ते लोक। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आपण पाहतोय की भाजपचे लोक जे आहेत ते राहुल गांधी यांना भिले आहेत अशा प्रकारचं वक्तव्य सध्या यशोमती ठाकूर यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राहुल गांधींचा जो छात्रों की गुंज जो कार्यक्रम आहे याची सध्या पुण्यात जोरदार तयारी सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतं आणि अगदी काही वेळात राहुल गांधी जे आहेत ते पुण्यात येतील आणि त्यानंतर या कार्यक्रमाला किती विद्यार्थी येत आहेत, कारण की रात्री मोठा राडा झाल्यानंतर या कार्यक्रमावर काही परिणाम होतोय का हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे। याच कार्यक्रमाबाबत सतेज पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। माझ्यासोबत सतेज उर्फ बंटे पाटील आहेत। साहेब, रात्री मध्यरात्रीपर्यंत सगळा राडा सुरू होता, नेमका कशामुळे राडा झाला? तुमच्यावर आरोप होत आहेत एबीव्हीपी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे। आज आमचा चांगला दिवस आहे। काल काय झालं याच्यापेक्षा आज राहुल गांधींच्या कार्यक्रमाला प्रचंड उत्साहात राज्यातल्या मुली येणार आहेत, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही आलेलो आहे। मुलींसाठी राहुलजी काय बोलतात ही आमची प्रायोरिटी आजच्या दिवसासाठी असणार आहे आणि काल काय घडलं हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं त्याच्यावर बोलण्यापेक्षा आजच्या कार्यक्रमामध्ये उत्साहानं मुली येणार आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय। मुलींचा आवाज, महिलांच्या समस्या,
मुलींच्या अडचणी या राहुलजी मांडतील याची आम्हाला खात्री आहे. तुमच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मी काय म्हणलं, उद्या आम्ही त्याच्यावर चर्चा करू, काय करायचं आम्ही उद्या ठरवू, परंतु आजचा कार्यक्रम यशस्वी करणं ही आज आमची प्रायोरिटी असते. तुमच्या गुंडांकडून मुलींना हाणमार केली गेली असा देखील आरोप होतो. म्हणलं की काल जे घडलेलं आहे ते उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे, त्याच्यावर आम्हाला टिप्पणी आज करायची नाही आहे. उद्या आम्ही त्याच्यावर सविस्तर बोलू, परंतु आज आमची प्रायोरिटी राहील हा कार्यक्रम यशस्वी करणे, ही आमची प्रायोरिटी आज त्या ठिकाणी राहील. रात्रीचा जो प्रकार झाला त्याच्यामुळे राहुल गांधींच्या कार्यक्रमाला कुठेतरी गालबोट लागलं असं म्हणता येईल. प्रायोरिटी नाही, आज आमची प्रायोरिटी हा कार्यक्रम व्यवस्थित करणे. आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सगळ्या मुलींनी या कार्यक्रमाला या ठिकाणी यावं. पण कार्यक्रमाला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला असं वाटतं. काल झाला असेल, परंतु मी म्हटलं तसं त्याला पुढे जाऊन आता हा कार्यक्रम यशस्वी करणं आमची जबाबदारी आहे. पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत का, कारण तुमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. आपल्याला सांगतो की आमची प्रायोरिटी आजचा कार्यक्रम करणं. काय नेमकं आजच्या कार्यक्रमात किती मुली सहभागी होतील, कशा प्रकारे नियोजन? आज रजिस्ट्रेशन 40-50 हजारचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यामुळं मुलींची संख्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी उत्साह आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये राहुलजींच्याबद्दल उत्साह आहे आणि त्या उत्साहाचं प्रतीक आजचा कार्यक्रम असेल. नक्कीच आपण पाहतोय की 30 ते 40 हजार मुलींनी या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन केलं असल्याचं सध्या सतेज पाटलांकडून सांगितलं जाते. मात्र जो रात्री काही राडा झालेला आहे त्या राड्याबद्दल आम्ही आत्ता बोलणार नाही, उद्या त्याच्यावर बोलू असं देखील सांगितलं जाते. आजचा कार्यक्रम जो आहे तो महत्त्वाचा असल्याचं देखील या ठिकाणी सतेज पाटलांकडून सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे. दरम्यान भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे अभाविप सारख्या संघटना असे उद्योग करतायत असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. या देशातली भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि जसं मी काल आपल्याला सांगितलं की सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पडझडीला सुरुवात होईल. दुसरीकडे काँग्रेसनं केलेल्या आरोपांवरती अभाविपच्या कार्यकर्त्यानं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. विद्यार्थ्यांवरती हात टाकला जातोय, जबरदस्ती उचलून उद्याच्या कार्यक्रमासाठी नेण्यासाठी त्या ठिकाणी फोर्स होतोय. 100 200 गुंड घुसून विद्यार्थिनींवरती हात टाकतायत, मुलांना मारतायत. हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कदापि खपवून घेणार नाही. छात्रों की गूंज म्हणत आता या राहुल गांधीला COEP मधल्या जे छात्र आहेत त्यांची गूंज ऐकू येत नाहीये का? माझा सवाल त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने जर समजा तुम्ही विद्यार्थ्यांवरती हात टाकणार असाल, मुलींवरती हात टाकणार असाल, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. उद्या त्या ठिकाणी राहुल गांधीला आम्ही पुण्यामध्ये पाय सुद्धा ठेवू देणार नाही असा इशारा मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. आणि राहुल गांधी आणि त्यांच्या चेला चपाट्यांनी आणि त्यांच्या गुंडांनी कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांच्या नादी लागू नये. ही छात्रशक्ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यांची तुच्छ मानसिकता, विकृत मानसिकता दिसून येते. जेव्हा ते घाबरतात तेव्हा ते ह्या पद्धतीत करतात. आणि पण आम्ही हम झुकणे वाले नाही, आम्ही घाबरणारे नाही आहोत. त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या लेकींचं रक्तातच धाडस आहे आणि हिंमत आहे आणि तुम्हाला आज तो प्रतिसाद दिसेल. म्हणून जर दुसरी क्रांती जर घडत असेल देशात, पहिली जंतर मंतरला घडली, दुसरी क्रांती महाराष्ट्रात लेकींच्या माध्यमातून तुम्हाला लवकरच होताना दिसेल. पैसे देऊन मुलं आणली जातात. आजचं स्टेज फक्त मुलींसाठी आहे. आजचं स्टेज फक्त मुलींसाठी आहे. सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहेत की पैसे देऊन आणले जात आहेत विद्यार्थ्यांना. ते तसं बघा, तो नेगेटिव्ह प्रचार BJP करते आणि त्याबद्दल ते माहेर आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि तेच ते करतात. आता ते एक्सपोज एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेत आपल्या देशात. जे काही 20 जुलैला घडलं जंतर मंतर मध्ये, की या जेनझीनी या देशाची लोकशाही जिवंत आहे ह्याच्यात आपला विश्वास परत त्या ठिकाणी उमटवला, दाखवला. आणि म्हणून हे BJPचं कट कारस्थान आहे, हे चुकीचं. पूर्णपणे देवेंद्र फडणवीस जी जे ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत अकार्यक्षम ठरले आहेत, त्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आणि म्हणून हे सगळे हा चुकीच्या पद्धती वापरत आहेत, हुकुमशाही वापरत आहेत. राहुल गांधींचा कार्यक्रम दुसऱ्या मी त्याची माहिती घेते. पण काँग्रेस पक्षाने ठरवलंय की वंदे मातरम हे आधीपासून जे 2च त्याचे जे हे आहेत कडवे आहेत
तेच गायले जातील. आम्हाला कोणी देशभक्तीचे धडे देऊ नये. त्यांना काय, ते त्यांचा पक्षाचा विषय, हा आमचा पक्षाचा विषय. भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करताय तुम्ही? 100% आम्ही करणार आहोत. आणि जोपर्यंत ते होत नाही, जसं काल राहुलजी FIR ते पेलेट गन ज्याच्यावर झाली FIR लॉन्च करायला धरण्यावर बसले, तसं आम्ही ह्या पद्धतीत भाजपच्या कार्यकर्त्यांवर, जर मुलींवर कोणी हे करत असेल तर 100% आम्ही लढणार. नाही, पण महाराष्ट्राच्या लेकी कधी घाबरणार नाही. आपण पाहतोय की आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून केली जाते. खरं तर सध्या राहुल गांधी पुण्यात दाखल होण्यापूर्वी काँग्रेसचे सर्व महत्त्वाचे जे नेते आहेत ते ज्या ठिकाणी राहुल गांधींचं कार्यक्रम स्थळ आहे त्या ठिकाणी दाखल होत आहेत आणि आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत. मात्र आजचा जो सगळा कार्यक्रम आहे तो यशस्वी झाल्यानंतर आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं सध्या प्रणिती शिंदे यांच्याकडून सांगितलं जातं. त्यामुळे राहुल गांधींचा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजप असं राजकारण तापण्याची सध्या पुणे शहरात जी शक्यता आहे ती वर्तवली जाते. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे. दरम्यान COEP कॉलेजची विद्यार्थिनी संपदा बडे हिने आरोप केलेला आहे की NSUI आणि काँग्रेसकडून तिला फी बाबत खोटं बोलण्यास सांगण्यात आलेलं होतं. माझं नाव संपदा प्रमोद बडे आहे. मी COEP कॉलेजला आहे. मी सेकंड इयर CSE डिपार्टमेंटला आहे. माझी ॲडमिशन OBC ऑर्फन थ्रू झालेली आहे. मी फर्स्ट इयरला 9,760 आणि सेकंड इयरला 3,760 फीस भरलेली आहे. काल आमच्या कॉलेजमध्ये NSUI आणि काँग्रेसचे लोक आले होते. आमची लाईव्ह बाईट गेलेली आहे, ज्यामध्ये असं मी बोललेली आहे की आमच्याकडून जास्त फीस घेतात, पण ॲक्च्युअलमध्ये आम्हाला मॅनिपुलेट करून तिथे जे प्रेशर क्रिएट झालं होतं त्याच्यामध्ये ते बोलण्यात आलं आणि जे खरोखर चुकीचं आहे. ज्याच्यामध्ये असं मला नंतर सांगण्यात आलं की जर मी आत्ता हे नाही केलं तर नंतर मग मला याचे प्रॉब्लेम होऊ शकते किंवा पूर्ण फीस भरावे लागतील, जे सरोसर चुकीचं आहे. यासाठी मी कॉलेजची माफी मागते.